जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं तर गुरुजी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सध्या कालच्या दिवसाला जे काही 16 तारखेला सध्या शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने फेज 2 प्रक्रिया संदर्भात जे काही ह्या ठिकाणी पत्र इश्यू करण्यात आलं होतं. संपूर्ण विभागीय असेल, शिक्षण अधिकारी असेल किंवा मग या ठिकाणी बघा नपा असेल, मनपा असेल, संपूर्ण अधिकारी वर्गांना. तर सध्या जे काही ज्या जिल्हा परिषदच्या किंवा ज्या आस्थापनाच्या सध्या रोस्टर कंप्लीट झालं नव्हतं, म्हणजे बिंदू नामावली सध्या बघा अपडेट झाली नव्हती, तर त्यांना सध्या सक्त जे काही सूचना असेल तर त्या सध्या देण्यात आल्या. कारण म्हणजे या ठिकाणी 20 जानेवारी 2025 रोजी जाहिराती अपलोड करण्यासंदर्भात जी काही कार्यवाही असेल, टॅब असेल, तर तो सध्या बघा सुरुवात होणार आहे पवित्र प्रणालीवर. त्या अनुषंगाने खाजगी संस्था असेल किंवा मग स्थानिक स्वराज्य संस्था असेल, तर त्यांच्या जाहिराती संदर्भात ज्या काही प्रक्रिया असेल, तर ती प्रक्रिया 20 तारखेच्या अगोदर सध्या बघा तयार ठेवायची आहे. जेणेकरून 20 तारखेला सध्या त्या ठिकाणी टॅब ओपन होताच जे काही जाहिरातीची प्रक्रिया असेल, तर ती त्या ठिकाणी बघा तातडीने करायची आहे. त्या अनुषंगाने जे पत्र आहे तर ते पत्र सध्या बघा इश्यू होताना दिसत आहे. तर ह्या ठिकाणी जिल्हा परिषद नांदेड संदर्भात 16 जानेवारीला सध्या बघा पत्र इश्यू करण्यात आलं होतं, की जे काही संच मान्यता असेल तर ती संच मान्यता तातडीने सध्या बघा 17 तारीख म्हणजे या ठिकाणी जी काही 17 तारीख आजच्या तारखेपर्यंत 4 वाजेपर्यंत सध्या बघा संपूर्ण जी काही प्रलंबित असलेली संच मान्यता असेल तर ती इथं कंप्लीट करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या. आणि इथं स्थानिक ज्या काही सुट्टी असेल तरी कार्यालय चालू असेल अशा पद्धतीने सूचना होत्या. तसंच बघा आताचे जे काही लेटेस्ट जे काही एक पत्र आहे, तर ते पत्र म्हणजे इथं तुम्ही बघू शकता जिल्हा परिषद जी काही सांगली आहे, तर सांगली जिल्हा परिषदेने आजच्या दिवसाला 17/1/2025 ला सध्या बघा पत्र इश्यू करण्यात आलं आहे. अध्यक्ष सचिव सर्व शिक्षण संस्था सांगलीच्या वतीने. तर इथं बघा ज्या सूचना आहे पवित्र पोर्टल मार्फत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पद भरतीसाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत ह्या ठिकाणी सूचना देण्यात आल्या आहे. म्हणजे जी काही आता जाहिरात असेल तर त्या संदर्भात जी काही कार्यवाही असेल तर त्या कार्यवाहीला सध्या इथं गती आलेली आहे. त्या अनुषंगाने इथं बघा जे काही संदर्भ असेल तर तो 16 तारखेचं जे पत्र आहे तर त्याचा संदर्भ देण्यात आला आहे. इथं म्हटलेलं आहे की उपरोक्त विषयानुसार शिक्षक अभियंता बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार पवित्र पोर्टलद्वारे पहिल्या टप्प्यातील पदभरतीची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यातील पदभरतीकरिता शासन निर्णय 10/11/2022 नुसार पुढील कार्यवाही करायची आहे. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनाच्या पोर्टलवर जाहिरातीची नोंद करण्याची सुविधा 20 जानेवारी 2025 रोजी सुरू करण्यात येणार आहे. तरी सोबत दिलेले जे काही नमुना आहे तर त्याच्यामध्ये संस्थेच्या रोस्टरबाबतची तसेच पहिल्या टप्प्यातील पदभरतीची माहिती सोबत देण्यात आलेली लिंकमध्ये आजच या ठिकाणी बघा भरून सादर करण्यात यावी अशा पद्धतीने जे काही सूचना आहे तर त्या सूचना सध्या बघा इथं देण्यात आले. म्हणजे अगदी तातडीचं काम सध्या बघा इथं सुरुवात झालेली आहे. जेणेकरून 20 तारखेला 20 जानेवारीला जे काही पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करण्यासंदर्भात जो टॅब ओपन होईल तर त्या टॅबमध्ये बघा तात्काळ जी काही माहिती असेल, जाहिरात असेल, तर ती जाहिरात सध्या अपलोड होण्याकरता जे काही कामकाज आहे तर ते कामकाज सध्या बघा ह्या ठिकाणी योग्य गतीने सध्या बघा इथं सुरुवात झालेली आहे. तर असे जे काही पत्र असेल तर ते पत्र तात्काळ जे काही प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये सध्या बघा इश्यू होत आहे. तर हे पत्र आजच्या दिवसाला जिल्हा परिषद सांगली संदर्भात इथे जे काही अध्यक्ष सचिव असेल सर्व शिक्षण संस्था, कारण आपल्याला माहिती आहे की खाजगी अनुदानित ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये सर्वात जास्त रिक्त पदं आहे आणि ती पदं देखील सध्या बघा लवकरात लवकर इथं पवित्र प्रणालीवर येण्यासाठी ज्या सध्या तातडीने आणि आजच जे काही माहिती असेल तर ती माहिती भरून देण्यासंदर्भात सूचना इथे देण्यात आलेली आहे. तर असे पत्र सध्या बघा इश्यू जर झाले तर पवित्र प्रणालीवर जी काही फेज 2 होणार आहे तर त्या फेज 2 वर सध्या बघा जास्तीत जास्त ज्या जाहिराती असेल आणि वेकेन्सी असेल तर ते आपल्याला पाहायला सध्या बघा मिळू शकतात. तर त्या अनुषंगाने सध्या तरी जे काही स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत जे पत्र आहे तर ते पत्र सध्या बघा इथं सर्व जे शिक्षण संस्था असेल तर त्यांना इश्यू होत आहे. त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही देखील सध्या बघा होत आहे. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती. जेणेकरून जे काही फेज 2 मध्ये वेकेन्सी असेल तर त्या वेकेन्सी बघा इथं जास्तीत जास्त कशा येतील त्या अनुषंगाने जिल्हा परिषद देखील सध्या बघा जे काही पुढील काम आहे तर ते सध्या करत आहे. तर त्या अनुषंगाने हे आजचं पत्र आहे जिल्हा परिषद सांगली. त्याच पद्धतीने इथे जे काही 16 जानेवारीचे जिल्हा परिषद नांदेड संदर्भात पत्र आहे तर असे पत्र प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये इश्यू होत आहे. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या पुढील अपडेट ज्या काही असेल तर त्या तुमच्यापर्यंत वेळोवेळी आपण पोहोचवत राहू. तर सध्या तरी हीच एक महत्त्वाची अपडेट होती. तर निश्चित राहा. वेकेन्सी असेल तर त्या वेकेन्सी बघा या ठिकाणी जास्त वेकेन्सी वाढवून सध्या बघा या ठिकाणी मे बी येऊ शकतात. तर त्या अनुषंगाने सध्या बघा हे पत्र इश्यू झालेले आहे. तर बघू आता नेमकं पुढची जी काही जाहिराती आहे तर त्या जाहिराती सध्या बघा किती वेकेन्सीचे येतात. तर ते जेव्हा टॅब सुरू होईल तेव्हा आपल्याला बघा त्या संदर्भात वेळोवेळी माहिती येत जाईल. तर सध्या तरी हीच एक महत्त्वाची अपडेट होती. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.